नमस्कार ताई. तर गेल्या 9 वर्षापासून आपण एक दिवा समतेचा वारांगणेच्या दारात आपण लावत असतो आणि अशा महिलांसाठी आपण काम करताय की ज्या महिलांना समाजाने नाकारलेलं आहे आणि त्या महिलांच्या दारामध्ये आपण दरवर्षी 5 दिवसाची दिवाळी संपल्यानंतर 1 दिवसाची दिवाळी साजरी करताय आणि त्यामध्ये संभव फाउंडेशनला सोबत घेऊन एक भाऊबीज सुद्धा साजरी करताय. तुम्ही काय सांगाल या तुमच्या वेगळ्या उपक्रमाबद्दल आणि त्याचबरोबर तुम्हाला नेमकं ही प्रेरणा कुठून मिळाली आणि हे काम करण्याची ताकद जी आहे ती तुम्हाला कुठून मिळते आणि भविष्यातील काय नियोजन आहे तुमचं? सर्वप्रथम हे दिवाळी आमच्या क्रांतीच्या भगिनीसोबत संभव फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 9 वर्षापासून साजरी केली जाते. 9 वर्षापूर्वी जेव्हा आतिश भेटला आणि आतिशची आणि माझी एवढी ओळख नव्हती तेव्हा ही संकल्पना मला खूप सुंदर वाटली आणि मला कुठंतरी वाटत होतं की हे म्हणजे ह्याच वर्षी करेल तेवढ्या पुरतंच असेल हे. परंतु मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आतिश आणि संभव फाउंडेशनची टीम गेल्या 9 वर्षापासून खूप यशस्वीरित्या हा दिवाळीचा उपक्रम आपल्या क्रांतीच्या भगिनीसोबत ते साजरा करत आहेत आणि ह्या कामाची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली, माझ्या आजीकडून मिळाली. त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी बघते तेव्हा मला एक म्हणजे प्रत्येक दिवसाची एक नवीन प्रेरणा मिळते. त्या 50 वर्षापूर्वी असे मदत करणारे फारशी लोक नव्हते. आत्ताच एवढा वाईट दृष्टिकोन आहे ह्यांच्याकडे बघण्याचा. तेव्हा तुम्ही विचार करा की किती प्रमाणात भेदभाव असेल. तरीसुद्धा माझी आजी असेल, माझी आई असेल, निस्वार्थपणाने आपल्या भगिनींची सेवा केली. त्यांनी शिक्षणाबाबत त्यांनी जनजागृती केली. ह्यांच्याकडे बघून मला ह्या कामाबद्दल प्रेरणा मिळते.